नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि रविवारचं स्वागत आहे. आज संडे आहे, श्वेताचा वीकेंड. काल सॅटर्डे फुल आराम केलाय आणि आज रविवारी आम्ही बाहेर पडलोय फिरायला म्हणता येणार नाही, थोडं कामासाठी चाललोय. कणकवलीत 1, 2, 3 अशी कामं आहेत आपली, थोडी घरची आहेत, थोडी गाडी संबंधित आहेत. आणि सगळ्यात आधी वार असला की आमच्या खाण्याचं ठीक आहे, पण मांजरांसाठी कंपल्सरी ओली मच्छी लागते. आपण जे अंकिता वालावलकरकडून 2 मांजरी आणलेल्या, एक चिनू आणि एक तो दादू बोका, तर त्यांना लहानापासून ओल्या माशांची जास्त सवय होती. सो आता ते ओले मासेच खातात, म्हणजे सुकी मच्छी खातात पण तितकी आवडीने नाही. सो ओले मासे घेण्यासाठी मला बुधवार, शुक्रवार, रविवार या 3 वारांना फिश मार्केटमध्ये यावं लागतं. सो आता जाऊया आधी फुलबाच्याकडे, मासे काय आहेत बघूया, मांजरींसाठी मासे घेऊया. ते मासे आपण पप्पांना देणार आहोत, पप्पा खाली येतील झाड्याकडे चिचेकडे, आणि मग ते देऊन मग आपण श्वेतासोबत जाऊ कणकवलीला. तर जगात कुठेही गर्दी नसली तरी फिश मार्केटमध्ये नेहमी गर्दी असते. का काय बरा. तो देखते आज क्या मासे फिश मार्केट में. मासे घेऊ, गिरायक आणले बघ अरे, गिरायक आणलंय माशांना. सुरमई माझी आली म्हणतात. काय घे मला काय देशील. सौंदर्य नाही गे, कमी असते 500 नाही मी घेतला. 200 काय 400 रुपये मागतात. बघ किती कन्फ्युजिंग असतं मासे घेणं. ए भांडाभांडी करू नका, तुम्हाला पण भेटणार. हे बोंबील घेतल्यात. बोंबलांमध्ये जसा काही जीव नाही, पण ठीक आहे, आता आवडतात म्हणून काकांना म्हटलं साफ करा. हलवा घेऊ का विचार करतो आई बाप्पांसाठी. एवढा खाणार कोण. 250 मजा. डायलॉग बघा, डायलॉग बघा, 250 मजा बोल. तर म्हणजे आत्याकडून मी घेतली सुरमई, त्यानंतर बोंबील ओले, आणि मांजरांसाठी 4 सौंदाळे गावले, आणि काय घेतलं, थोडीशी मुशी, पप्पांना आवडते म्हणून. हा, तू काय काय बनवणार आहे यातलं. खिचडी भात. तर मंडळी, नुकतीच पप्पांना मच्छी दिली आणि आम्ही निघालोय पुढे कन्हेडी मार्गे कणकवली. ह्या रस्त्याने जायचं एक कारण हे होतं की फोंडा मार्गे कणकवलीला जात असाल तर रस्ता खूप खराब झालाय आणि भयंकर वेळ लागतो जाताना. खड्डे खड्डे खड्डे, नुसते खड्डे. आणि दुसरं कारण होतं की पप्पांना मच्छी द्यायची होती, म्हणजे ते ती मच्छी घरी पोहोचवतील आणि आम्ही घरी पोहोचेपर्यंत आई कमीत कमी मच्छी फ्राय करून जेवण तरी तयार करून ठेवेल. सो आता घरचं सामान घ्यायला आपण चाललोय कणकवलीला. इथून तरी 20 मिनिटं लागतातच, पण रस्ता छान आहे. तर मंडळी, वाऱ्याच्या वेगाने पोचलो आम्ही कणकवलीत, आणि दोघे उपाशीवर सकाळपासून काही खाल्लं नाही. सो जास्त नाही वाजलेत, सकाळचे 7:15 झालेत. आता जरा न्याहारी करूया. आणि इतक्या लवकर कणकवलीत पोचल्यानंतर एकच ऑप्शन असतो, मंजुनाथ हॉटेल, जिथे आम्ही आमच्या आवडीचा मसाला डोसा खातो. सो आता जाऊ, मसाला डोसा खाऊ आणि मग पुढची शॉपिंग करू. झोप आली आहे काय आज. सगळं सॅटर्डे संडे झोपायचंच, आराम, फुल आराम, फुल डोळ्यांना विश्रांती. हो बिचारी. तुला स्वतःचा कॅफे घालायचा आहे ना. तुझ्या कॅफेमध्ये काय काय मिळणार. चाट आयटम्स, पावभाजी, इडली डोसा, मेदूवडा, समोसा. ओके. स्नॅक्स कॉर्नरमध्ये जितकं असतं तितकं. अजून कॅफेमध्ये काय मिळणार त्या व्यतिरिक्त. पिझ्झा,
पिझ्झा हँडमेड एवढं बनवत नाही बसणार मी. ओके. नगेट्स चीज बॉल्स वगैरे सगळं, क्रिस्पी कॉर्न. ओके. BBQ वाले आणि मोहितोज. मोहितो, मिल्कशेक, कोल्ड कॉफी. बस झालं सध्या एवढं. उगाच लोड येईल तुझ्यावर, बस कर. ते दुसरे शेफ आहेत ते बदलापूरला गेले. नाग्या. ते जेव्हा येतील रेडी होतील तेव्हा मग तरी अंदाजे किती वर्षात प्लॅन अप काय तुझा, की अंदाजे एवढ्या वर्षात मला करायचं आहे? अजून असं काही ठरवलं नाहीये. सिरियसली विचार करायचा त्या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे त्या 5 वर्षात तुझा कॅफे असेल असं आपण गृहीत धरूया का? धरू शकतो. ओके. जागा तर आपल्याला माहिती आहे. तुम्ही पण मनावर घेतलं पाहिजे. माझ्या एकटीने काय नाही होणार. माझं काय? ऑब्व्हियसली सेटअप करायला तुम्ही तर पाहिजे ना. मी आहेच की तुझ्यासोबत सेटअप करायला. हां तुम्ही खायला उभे राहिले नाही तर फक्त. मी तुला हेल्प करणार ना, तुझं सामान उचलायला सगळ्या बाबतीत हेल्प करणार, इकॉनॉमी सोडून. ते मी माझं बघा. ओके. नाग्याला काय सॅलरी बेसवर की पार्टनरशिप बेसवर? पार्टनरशिप. ओके. त्यांचा पण फायदा झाला पाहिजे. बरोबर. ते सगळं सोडून इथे येणार असतील तर. मला ठेवशील ना कामाला? हां, टेबल पुसायला ठेवेन, परत ऑर्डर्स घ्यायला ठेवेन. येईन ना मी. पगार किती देणार ते सांग. हां, पगार घरचं झालं तुम्हाला कशाला पगार पाहिजे? तर मंडळी आली आमची न्याहारी. मसाला डोसा, ही भाजी वेगळी मागवलेली, सांबर आणि चटणी. न्याहारी करू घ्यावा, मस्त आहे ना. तर मंडळी छान पोटभर नाश्ता झालाय. मजा आली डोसा खाऊन? भारीच असतं. ओके. ब्रिज खाली भाजीचा धंदा लागतो, जिथे वाट्यावर भाजी मिळते आणि खूप छान पद्धतीने इथे वाटे लावले जातात. आणि ह्यात तुम्ही भाव नाही करू शकत आणि नाहीच करायचा. हे लोक काय मागतील ते पैसे द्यायचे. तर आता खारी बटर टोस्टसाठी आलो आहे बेकरीमध्ये. आता बेकरीत श्वेताने बऱ्यापैकी काय उचललं आहे. आता तिची शॉपिंग तर झाली, म्हणजे घरची शॉपिंग झाली. आता गाडीची शॉपिंग बाकी आहे. गाडीच्या क्लचचं काम निघालं आहे, सो त्याच्यासाठी पार्ट हवेत, ते जाता सुझुकी सेंटरमधून. तर मंडळी आम्ही पोचलोय कणकवली हायवे लगतच एक मारुती सुझुकीचं स्पेअर पार्टचं शॉप आहे, तिथे पोचलोय. आता इथे आपल्याला भेटतात की नाही पार्ट आपले बघूया, आणि भेटले तर घेऊन जाऊया. तर मंडळी गाडीचे पार्ट घेतलेत, आणि ज्यांच्याकडून पार्ट घेतले ते सगळे आपली सबस्क्रायबर फॅमिली होती, सो त्यांनी माका थोडासा डिस्काउंट दिल्याने. तर थँक्यू सो मच भावांना आणि ती ताई, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर. आणि आता आम्ही थांबलो आहे ते मोसंबीचं ज्यूस प्यायला. आता ज्यूस पिऊ आणि मग घरात जाऊ. आई पप्पांनी ज्यूस पार्सल घेऊन जाऊ. तर परफेक्ट 1 वाजला आहे आणि आम्ही आता घराकडे पोचलो. आता जेवणाचा टाईम आहे. होप सो जेवण झालेलं असेल. तशी काही भूक नाही लागली, थोडं थांबू शकतो असं. पण आजच्या दिवसात अजून एक ब्लॉग आपल्याला करायचा आहे असं योजलं आहे. बघू आता श्वेता किती साथ देते त्या सगळ्या गोष्टींना. आमच्या आई बाप्पांची मुंबईला जायची जोरदार तयारी सुरू आहे. इथं हार्टशेपमध्ये हे तांदूळ सुकत घातलेत, जे की घावण्यांसाठी असावेत, घावण्यांचं पीठ. तर मंडळी आमच्या आईने तिकला गेले ना, आणि पप्पा इथे हे बोंबील भाजतात. त्यांच्या हातचे बोंबील भारी असतात. आणि इथे बाकी मॅरिनेट केलेली मच्छी आहे. सो आज पप्पा जातील ठाण्याला बबूला भेटायला. 8 दिवसात. हां 8 दिवसात. त्याच्या आधी जरा बोंबील खाऊन घेतात. तर आमच्या पप्पांचं मासे भाजून व्हायला अजून थोडी 10-15 मिनटं जातील. म्हटलं उद्या परवाची कामं बघूया, कारण आता आई पप्पा गेल्यानंतर थोडीफार कामं मला पण करायची आहेत. सो सगळ्यात आधी हे सगळं जे रान वाढलं आहे, हे रान औषधाने मारायला लागेल. इथे आपण लास्ट टाइम जी झाडं लावली आहेत, आंबा, चंदन, जायफळ वगैरे वगैरे अशी झाडं आहेत, त्या झाडांच्या आजूबाजूला रान वाढलं आहे. इथे एक माझा कढीपत्ता आहे छोटू, त्या झाडाच्या पानांका काय झाला काय कळत नाही, सावट इल्यामुळं असेल कदाचित. ओके, आंबो तर अजून बरं दिसतं.
सो ते परत एक साफ करायचं आहे आणि म्हटलं जरा आलोच आहे खाली तर आपल्या भातावर जरा नजर मारून जाऊ आणि कोणाकोणाचा किती काय काय पिकला आता बघूया. परवा ही वाट साफ केला किती वाढलेलं रान. जरा बरी झाली. सो इथल्या भागात सगळ्यात आधी वाप्यात कोण दिसेल तर पंढरी काका. लवकर मोकळा होईल तर तोच पंढरी काका. कारण हे जे पिवळं सोनं बघताय हे त्याचं आहे. आपण अजून पाठीमागे आहोत. आपला आत्ताचा पोट्रेता ते झालंय कापायला. ते इंद्रायणी आहे. कापायला झालंय म्हणजे होईल आता कापायला. ते एक इंद्रायणी आहे. त्यानंतर हा कोपरा इंद्रायणी, ह्याच्या खालचा कोपरा इंद्रायणी, हा इंद्रायणी, ते 2 बारके आणि ती संपूर्ण पाळी. असं हे संपूर्ण ह्या बाजूला इंद्रायणी आहे. आणि जस्ट त्याच्या पुढे पिकलेलं बघाल आणि हे पिकलेलं बघाल हे पत्याचं आहे. सगळ्यात आधी पंढरी काका, मग कोयती घेऊन दुसरा दिसेल पत्या आणि मग पाठून आम्ही. आणि जसं की बघू शकता इथे इंद्रायणीचं भात हे लांब दाण्याचं आहे. म्हणजे थोडा इतर भातापेक्षा हा भात थोडा लांब आहे दाना याचा. आणि आलंय पण छान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. फक्त आता घरात घेऊन जाईपर्यंत असंच छान राहू दे. आणि निसर्ग किती मस्त दिसतोय ना. आहा वाव. एक टाइम लॅप्स तो बनताय यार. लास्ट टाइम श्वेताने इथे पुदिना घेऊन आलेली. पप्पांना दांड्या दिल्या तिने. पप्पांनी या दांड्या इथे मातीत घातल्या तर त्या सगळ्या दांड्या जगल्यात आणि सगळ्यांना छान पालवी आली. म्हणजे रिसायकल होऊ शकतो पुदिन्याचं हे कन्फर्म आहे. तर पप्पांची आजची तळलेले बोंबील माझे फेवरेट आणि ही सुरमई रेडी आहे. आणि पप्पांनी कसे तळलेत कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आवशीन केलेलं टिकला. तर मंडळी छान पोटभर जेवण झालंय. आणि आता थोडे दिवस मी माझ्या आईच्या हातची चव मिस करेन कारण आई आता चालली आहे ठाण्याला. सो आता ते आज गेल्यानंतर कदाचित 1 आठवडा किंवा 10 दिवसांनी येतील. आणि आल्यानंतर डायरेक्ट मग कामाला सुरुवात होईल. कुठे कुठे थोडं भात पिकायला सुरुवात झाली. थोड्या वेळपूर्वी आपण बघितलंच. सगळ्यात आधी बहुतेक आपला हात इंद्रायणीतच जावा कदाचित असा अंदाज तर आहे. साशी आणि सुना गप्पा मारत बसले होते. सो आजच्या दिवसभरात आपण कणकवली फिरलो. थोडीशी शॉपिंग केली घरची, थोडीशी गाडीची. आणि फिश मार्केट बघितला. सुलभात त्याला बघितला. सुलभात त्या श्वेताला सुरमई बोलली. नाही अजून नाही बघितलं. सो एकंदरीत तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्लॉग त्यांच्यासाठी जे म्हणतात की अरे इतका लेंदी नको म्हणून शॉर्टमध्ये बनव. सो तुम्हाला एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन आहे ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं बिग बॉस कोण जिंकावं आणि का हे कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला वाचायला आवडेल. बाकी भेटूया उद्याच्या भागात. म्हणजे आता आम्ही दुसरा व्लॉग करतोय ज्यामध्ये श्वेता बनवणार आहे तिच्या आजची अळूवडी आणि पुरणपोळी. दोघांपैकी एक तर कन्फर्म बघणार. एक बघणार की नाही माहीत नाही कारण ते होण्यावर आहे. होईल दोन्ही पण थोडा कॉन्फिडन्स होईल म्हणते. सो भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय. टेक केअर. काळजी घ्या. स्वयं राहा. आणि आमच्या आई बाय बाय करा. बाय.